त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला। इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते। त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात। चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा। संपर्क 7823801502। नमस्कार। आज आपल्या स्टुडिओमध्ये एक युवा फिजिओ ट्रेनर म्हणून सागर कचरे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आज आपण बघतोय की समाजामध्ये तरुण पिढी एक भारताचं भविष्य म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो। ही तरुण पिढी अगदी बर्बाद होण्याच्या मार्गावर लागलेली आपण पाहतोय की ज्यामध्ये व्यसनाधीनता असेल, दारू, गुटखा, नशेची इंजेक्शन असतील, त्यानंतर ऑनलाईन जुगार, मोबाईल, या सगळ्या बिनकामाच्या गोष्टींमध्ये आजची तरुण पिढी प्रचंडपणे रमलेली आपण पाहतोय। त्यामुळे शरीरासाठी लागणारा व्यायाम असेल किंवा स्वतःसाठी फिट राहण्यासाठीची ज्या काही गोष्टी एक्सरसाइज असतील किंवा रनिंग असेल, ह्या सगळ्यापासून आजचा तरुण अक्षरशः अलिप्त राहिलेला पाहतो आपल्याला दिसतोय। आपण सकाळी बघतोय की सकाळी विट्याच्या चारी बाजूला काही व्यायामासाठीचा गेलेली लोक किंवा काही तरुण आपण पाहतोय, परंतु त्याची संख्या किती आहे ते तुम्ही बघा। आज लोकसंख्येच्या मानानं आजच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक तरुणानं सकाळी 6 वाजता ग्राउंडवरती यायला पाहिजे होतं, असं सागरदादांचं पण म्हणणं येते। कारण त्यांनी आमच्या ग्रुपला मध्ये थोडंसं मार्गदर्शन केलं होतं, त्यामध्ये त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती, परंतु प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही। तर आज आपल्या या स्टुडिओमध्ये सागरदादा हे आपले आलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात की ते सकाळी उठल्यानंतर मला वाटतं 4:30-5ला पहाटे तुम्ही मैदानात असता, तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की त्यांचं काय विजन आहे आणि नेमकं ते इतका प्रचंड व्यायाम स्वतःही करतात आणि इतरांनाही करा म्हणतात, त्याच्यामागचं काय गुपित आहे हे आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार सागरदादा। नमस्कार। काय सांगाल नेमकं तुम्ही आज या क्षेत्रामध्ये अगदी प्रचंड प्रत्येक तरुणाच्या नजरेत, प्रत्येक तरुणाच्या तोंडात तुमचंच नाव येतं आहे की, आणि जे काही अगदी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे तुमच्यापेक्षा तेही तुम्हाला अक्षर या क्षेत्रामध्ये मानतात, याचं नेमकं काय गणित आहे? नमस्कार सर्वांना। तर व्यायाम म्हणजे आमचा जो विषय आहे तो व्यायाम म्हणजे व्यायाम केला पाहिजे। व्यायाम का केला पाहिजे तर आपल्या आयुष्यात जे येणारं काही कामामुळं ट्रेस किंवा काही घटना आपल्या आयुष्यामध्ये असे इन्सिडेंट घडत असतात, तर त्याला आपण मेंटली फाईट देण्यासाठी, तयार राहण्यासाठी म्हणजे डिप्रेशनमध्ये न जाता, तर ह्यासाठी व्यायाम हा आपलं एकच असं अस्त्र आहे आपल्याकडं की जे व्यायाम आहे, जे सगळ्या गोष्टीला म्हणजे तुम्ही फाईट करू शकता। तर माझं म्हणणं आहे की सर्वांनी व्यायाम केला पाहिजे। स्वतः मी सकाळी रोज पहाटे 4 वाजता उठतो। बळवंत कॉलेजला मी माझं ट्रेनिंग घेत असतो। घाणवड ते बळवंत कॉलेज हा माझा रोजचा 14 किलोमीटरचा प्रवास आहे। गेले 4 वर्ष झालं मी या ग्राउंडला कंटिन्यू माझा हा प्रवास आहे। लहान मुलापासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत मी ट्रेनिंग सर्वांना दिलं आहे, त्यांना रिझल्ट आले, त्यांच्यामध्ये बदल घडून आले आहेत, त्यांच्यामध्ये एक सकारात्मकता दिसून आली आणि व्यायाम केला पाहिजे सर्वांनी। अच्छा, तुम्ही बघताय की समाजामध्ये आज यंग जनरेशन, तरुण पिढी, काय सांगाल तुम्ही नेमकं काय परिस्थिती, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना संदेश द्यायचा म्हणजे आज आपण बघतोय की मोबाईलमुळं तर सगळं घोळ इथंच आहे की मोबाईलमुळं सगळे व्यस्त झाले, सगळे स्वतःकडे लक्षच नाही आहे। त्या मोबाईलच्या ह्याच्यामुळं नातीगोती विसरलेत, एकमेकाशी संवाद संपलेला आहे। जे काही खेळ होते ते सुद्धा फार कमी झालेले आहेत। आज आपण बघतोय लहान मुलंसुद्धा आपण बघतोय की गेम खेळत बसले की ते 2-2 तास, 3-3 तास त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन होतं आणि त्याच्यामुळं त्याचा अभ्यासाकडे पण लक्ष नाही। जे काही पालक त्याला गोष्टी काही सांगत असतात ते त्याच्याकडे ते पेशन्स नाही, ते उलट बोलणे म्हणा, त्याच्याकडे ती नम्रताही आलेली नसते। तर मैदानावर यायचं, व्यायाम कशासाठी करायचा तर ह्या गोष्टी केल्यामुळं तुमचं तुम्ही फिजिकली व्यवस्थित राहता
आणि ह्याचा मेन हाच उद्देश आहे की ह्या तरुण पिढीला एकच सांगायचं की इथं तर आपण इकडं तिकडं अशीच चर्चा काय तर वायपट चर्चा करत असतो, ज्याचं कधी काय घेणं देणं पण नसतं. त्याचं आपण ह्याचं असं झालं त्याचं तसं झालं ह्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण स्वतःच्या शरीर देवानं आपल्याला एवढं चांगलं शरीर दिलं आहे, एवढं चांगलं तोंड दिलं आहे, आपल्याला कान दिले आहे, डोळे दिले तेवढे चांगले, तर त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगला केला पाहिजे. व्यसनापासून आपण लांब राहिलो पाहिजे. आज माझं 34 एज आहे, पण कुठल्याही प्रकारचं मी तरी कधी व्यसनाकडे वळलो पण नाही. आणि माझा हाच मेसेज आहे की तुम्ही व्यायाम करा, स्वतःला एक सदृढ बनवा आणि तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःसाठी वेळ द्यायला लागला की तुम्ही कोण आहात हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही व्यायाम करत राहा. आज बघतोय आपण की अनेक पालक अगदी लहान मुलगा जरी असला आणि तो रडायला जरी लागला तर तो रडू नये म्हणून त्याला मोबाईल देतात. म्हणजे ही त्याला पालकच जबाबदार असतात की एक प्रकारे अशी सवय लावायची मोबाईलद्वारे. आणि अनेक पालक तर आपली मुलं नेमके काय करतात हे त्यांना माहितीही नसतं. तर आपण बघतोय की तुम्ही पालकांना काय संदेश द्याल की कशा पद्धतीच्या मुलांना सवय लावावी? सगळ्यात मेन रोल हाच आहे की तुम्ही हा खूप छान प्रश्न विचारला आहे की सगळ्यात मेन हाच प्रश्न आहे की याचं उत्तर असं आहे की पालकांचं लक्ष हे पूर्णपणे त्या मुलावरती पाहिजेलं आहे आणि पालकांनी त्याला वेळोवेळी जी मागेल ती गोष्ट माझं म्हणणं आहे की सहजासहजी नाही दिली पाहिजे. थोडंसं त्याला थांबवून दिलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी म्हणजे अशा आहेत की पालकांचं पूर्ण लक्ष हे त्या मुलांच्यावरती पाहिजे. कुठं जातो, काय करतो, कारण तो कोणत्या संगतीत आहे, कुणाबरोबर जातो, किती वाजता आला, हे पूर्ण लक्ष पालकावर आहे. मेन रोल सगळा पालकांचाच आहे. इथूनच सगळ्या घडामोडी होत असतात. आपण बघतोय की काही व्यापारी असतील किंवा पालक असतील, ते काही व्यापारामध्ये असतील, काही शेतीमध्ये असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असे दिवसभर गुंतून असतात आणि इतकं धकाधकीचं जीवन झालं त्यांचं की प्रत्येकजण फक्त पैसा मिळाला पाहिजे, पैशाच्या पाठीमागं प्रत्येकजण धावताना दिसतोय. तर त्यांचं शरीराकडे लक्षच राहत नाही. अनेक जण रात्री 12-1 वाजेपर्यंत रात्री जागरण करतात आणि सकाळी 10 आणि 11 वाजता उठतात. नेमकं या पालकवर्ग किंवा व्यापारी असतील किंवा हे अशा पद्धतीनं जीवन जगत आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? माझं म्हणणं आहे की तुम्ही पैसे तर कमवले पाहिजेत. असं म्हणणार नाही की मी पैसे कमवू नका, पण त्या पैसे कमवण्याबरोबर स्वतःकडे पण तुम्ही थोडासा स्वतःसाठी 10 ते 15 मिनटं 20 मिनटं रोज सकाळी लवकर उठून वेळ दिला पाहिजे. कारण तेच पैशाच्या मागे आत्ता माणूस धावत असतो आणि नंतर तेच पैसे शरीर चांगलं होण्यासाठी घालवत असतो. हे म्हणजे सगळ्यात मोठी खंत आहे. त्यामुळं बरेचसेच आज आपण बघतोय की जेवढे पण सिनेस्टार असतील किंवा हे असतील ते स्वतःसाठी वेळ देतात. किंवा आपले जे आर्मीमधले पण काही लोक आहेत ते बघा स्वतःसाठी खूप वेळ देतात. स्वतःला तुम्ही एकांतात जरा थोडंसं 15 मिनटं 20 मिनटं ठेवलं पाहिजे. त्यावेळी तुमचं आत्मपरीक्षण तुम्ही करा, ना की जगाचं काय चाललं आहे किंवा काय तुम्ही काय करू शकता, चांगल्या गोष्टी काय निर्माण करू शकता, समाजाला काय देऊ शकता. तर आपण जीवनामध्ये आलो तर आपलं जीवन असं व्यर्थ न घालवता व्यसनाधीनमध्ये किंवा इतरत्र काही चुकीच्या चर्चा करता त्यासाठी न घालवता एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी त्यामध्ये झोकून देऊन ते काम करणं, ते नक्कीच काम यशस्वी होईल आणि तुमच्यामार्फत समाजाला एक चांगला मेसेज जाईल. तुम्ही त्यांचं एक काहीतरी देणं लागत असता, ते देणं तुमच्यामार्फत पूर्ण होत असतं. अनेक जण व्यायामासाठी उठायचा निश्चय करतात, मी उद्यापासून नक्की व्यायाम करणार असा ठाम निश्चय करतात आणि अर्ध्यातून सोडून देतात. काही दिवस व्यायामाला येतात, अर्ध्यातून सोडून देतात. काही जणांना व्यायाम कसा करायचा, नेमका कुठला करायचा हेही माहीत नसतं. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? तुम्ही ऑलरेडी सकाळी रोज मैदानावर असता. हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सरांचा की बरेच जण बघतो की मी जातो व्यायामला, पण मी पण ग्राउंडवर अशी काही लोक बघितले आहेत की जे येतात आणि व्यायाम न करता त्यांची आज काय झालं, हे काय झालं, ते काय झालं हेच चर्चा असते. पण तुम्ही ग्राउंडवर येता म्हणल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी, मी मगाशीच म्हणलं की 10 ते 15 मिनटं तुम्ही तुमच्या झाले, त्याच्यामध्ये तुमच्या अवयवांचा व्यायाम झाला पाहिजे, ना की तुम्ही याची चर्चा त्याची, हा व्यायाम नाही आहे. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही दिलं पाहिजे. आणि स्वतः काय म्हणतात की मी व्यायाम करतो, तर माझं म्हणणं आहे की असे कोणी आमच्यासारखे असेल, आम्ही काय
आम्ही पण आत्ताच सुरुवात केली आहे. 4 वर्षाचं हे प्रवास आहे माझा आणि याच्यामध्ये झोकून देऊन हे मी काम केलं. ते इथंपर्यंतचा माझा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. मी एक फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत आहे. तर तुम्ही कोणताही एखादा असा ट्रेनर घ्या, त्याच्यामार्फत तुम्हाला तो सजेशन देईल की तुम्ही कितीला उठलं पाहिजे तुमच्या वेळेनुसार आणि तुम्ही व्यायाम कसा केला पाहिजे, आहार कसा घेतला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला तो वेळोवेळी सांगेल. आणि कोणीतरी सांगणारा असल्याशिवाय तुमच्यामध्ये बदल घडणार नाही. तुम्ही स्वतः बदल घडवू शकत नाही. कोणीतरी गुरु व्हावा लागतो. जसं की आम्हालाही कोण कोण गुरु झाले. प्रत्येकाला गुरु कोण ना कोण तर होत असतो, की आपण स्वतःच गुरु होत नसतो. मलाही कोणी गुरु असेल, अजून कोण गुरु होत असतात. तर प्रत्येकानं शिकायचं आहे. पण असं एक कोणतरी सांगणारं तुम्हाला पाहिजे जो फिटनेसबद्दल, बाबा तुम्ही हा एवढा व्यायाम करा, इतका व्यायाम करा. आणि ते सांगितल्यानंतरच तुमच्यामध्ये बदल व्हायला लागेल. ते तुम्ही वेळोवेळी फॉलो करा. ते नियमावली स्वतःला बांधून घ्या की कधी उठलं पाहिजे, कधी झोपलं पाहिजे, ह्या गोष्टी तो सांगेल तुम्हाला. त्या तुम्ही समजून घेऊन तुम्ही आत्मसात करून स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःमध्ये बदल घडवा आणि समाजापुढे एक चांगलं सदृढ नेतृत्व म्हणून तुम्ही पुढे उभा राहा. आज आपण बघतोय की मनगट आणि मेंदू जर मजबूत ठेवायचा असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. तर नेमका व्यायामामुळे काय काय शरीरात फरक म्हणजे बदल होतो? सर्वात प्रथम तर व्यायामामुळं माझं म्हणणं आहे की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होता खूप. आणि तुमच्याकडे सहनशक्ती, पेशन्स हे खूप आले जातात. आणि त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट करायची म्हणली, म्हणजे आयुष्यामध्ये एखादं ध्येय बाळगलं तर त्या ध्येयासाठी तुम्ही तयार होता. तुमची मेंटॅलिटी तशी तयार होती, सक्षम बनता तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले दैनंदिन जी कामं असतात किंवा आपला वर्क लोड जरी असेल, जादा जरी लोड असेल तर तो तुम्ही सहजरित्या इझिली तो दिवसाचा दिनक्रम व्यायामामुळे इझिली पूर्ण करू शकता. आणि व्यायामामुळे सक्षम होतो. कितीही काम लागू दे तुम्हाला, तुम्ही फ्रेश राहता. तुमच्यामधला आत्मविश्वास प्रचंड वाढला जातो. तुम्ही काहीही करू शकता आयुष्यामध्ये व्यायामामुळे. तुम्ही या क्षेत्राकडं म्हणजे कसं वळलात? म्हणजे नेमकं कसं घडलं की आज तुम्ही फिजिओ ट्रेनर म्हणून आज समोर आले येत आहे? तसं तर माझं गाव आहे नागेवाडी. आणि मी नागेवाडीमध्ये सायकलीवरून पेपर टाकण्यापासून सायकलीवरून दूध गोळा करण्यापर्यंतचा हा माझा 12 ते 13 वर्षाचा प्रवास आहे. जवळजवळ मी संघाला दूध घालण्यापर्यंत मी काम केले. आणि लहानपणापासूनच परिस्थिती हलाखीची, सायकलीवरून पेपर वाटून कॉलेज बघितलेलं. आणि अशीच आवड झाली व्यायाम करायचा. म्हणून मी 3 वर्ष सर्वजित जिमला होतो. 3 वर्ष मी सर्वजित जिमला बॉडी बिल्डिंगमध्ये पण मी केलं. त्याच्यानंतर काही 1-2 वर्ष माझा व्यायाम थांबला होता. काही आयुष्यामध्ये घटना अशा होतात की ते आपल्याला मागं सारतात. पण नंतर तो कालावधी मी सहन केला. आणि त्याच्यानंतर एक स्वतःवरती आघात झाल्यानंतर मला समजलं की आपल्याला आपल्या स्वतःकडं आपणच लक्ष दिलं पाहिजे. कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये. आपणच आपला मोठा आधार असतो. तर मी स्वतःला सक्षम बनवलं. आणि फर्स्ट मॅरेथॉन एक 2020ला सांगली मॅरेथॉन होती. तिथून जे मी मॅरेथॉन पकडली ते मी 21 किलोमीटरपासून आज 405 किलोमीटरपर्यंतचा इंडियन आर्मीचा सुद्धा मी रन केला आहे. मी एक अल्ट्रा रन करतो आहे, लॉंग रन करतो आहे, शॉर्ट रन करतो आहे. बऱ्याचशाच मॅरेथॉनमध्ये मला ॲम्बॅसिडर म्हणून घेतलं, पुन्हा पेसर म्हणून घेतलं. आणि हा व्यायाम गेले 4 वर्ष झालं मी ॲथलीटचा व्यायाम हा माझा ॲथलीट हा कधी विषय पण नव्हता. पण मी कोरोना काळामध्ये थोडी सुरुवात केली होती. आणि तिथून सुरुवात करून मी माझं स्वतःचं ट्रेनिंग करत, लहान मुलांचं ट्रेनिंग, लहान 4थीतली मुलगीसुद्धा माझ्याकडं 21 किलोमीटर पळालेली आहे. रिझल्ट आहेत, ऑलरेडी आहेत, येत आहेत माणसं. त्यांना सांगतो आहे, त्यांच्यामध्ये बदल झाले आहेत. माझ्यावर व्यायाम करतात, येतात, जातात. आणि एवढं सगळं मी जे काही आत्तापर्यंत कार्य केलं ते कुणाचाही 1 रुपया न घेता मी सर्वांना माझं मोफत ज्ञान देतो. आणि बरेचसेच लोक म्हणतात की मला फीज घ्या, हे घ्या. पण फीज घेण्यासाठी लोक पण त्या पद्धतीनं तशी तयार झाले पाहिजे. येतात, जातात. पण हळूहळू आपण बघू फीज घ्यायचा का नाही घ्यायचा हा पुढचा विषय आहे. पण माझं तर एक म्हणणं आहे की समाजासाठी काम जर करायचं असेल तर त्याचा मोबदला काय मिळतो आहे किंवा काय मिळणार आहे हे माझं काम नाही आहे. मला ते ऑटोमॅटिकली मिळत राहील आणि मी माझं कार्य मला पुढं चालू ठेवायचं. आता जे तुम्ही सांगितलं याचं आपण बघतो इथं की तुम्हाला 405 किलोमीटरचं रन झालेलं हे सर्टिफिकेट आणि हे मेडल तेही इंडियन आर्मीचं
हे मिळालं आहे. ही एवढी सोपी गोष्ट नाही. अनेकांनी इथल्या लोकल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन मेडल मिळवलीत, परंतु या मेडलचा जे तुम्ही सांगताय की आज एक छाती तुमची अभिमानानं भरून येते. एवढं मोठं तुम्ही आज हे काम केले की भारताचं संरक्षण, देशाचं संरक्षण करणारे जे आर्मीचे कमांडो आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही 405 किलोमीटरचा रन पूर्ण केला आहे. आणि खरोखर हे आपल्या भागातील तुम्ही असल्यामुळं या भागातील सगळ्यांना तुमचा अभिमान असणार आहे. फक्त आता दुसरी गोष्ट अशी की आपल्या काही भागातील काही ज्येष्ठ असतील किंवा काही जणांना आपल्या लहान मुलांना व्यायामाची सवय लावायची आहे. त्यांनी जर तुम्हाला संपर्क केला तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीचं म्हणजे आणि कुठं हे कराल, म्हणजे काय सांगाल तुम्ही याबद्दल? आत्ता तर सध्या मी विट्यामध्ये बळवंत कॉलेजला सकाळी पहाटे 5ला मी हजर असतो ग्राउंडला. तर तिथं जर कोणाला व्यायाम करायचा असेल लहान मुलांना किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील, कोणी लेडीजला सुद्धा मी ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये बदल झाले आहे. मध्ये 2-3 डॉक्टर्स येत होत्या, त्यांना पण ट्रेनिंग दिलं आहे. त्यांच्यामध्ये बदल झालं, रनिंग केलं त्यांनी 10-10 किलोमीटर. तर असं जरी कुणाला ट्रेनिंग हवं असेल तर बळवंत कॉलेजला मी 5ला असतो. आणि तुम्हाला तसं म्हणलं तर संध्याकाळच्या पण 4 ते 5 या टायमिंगमध्ये पण मी माझा वेळ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर कुणाला जर ट्रेनिंग करायचं असेल माझा नंबर मी ह्याच्यामध्ये देतच आहे. आणि कोणीही मला कधीही एनीटाईम 24 तासामध्ये कधीही फोन करा आणि व्यायामाबद्दल मला बिनधास्त माहिती विचारू शकता की व्यायाम कसा केला पाहिजे. व्यायामाबरोबर आहार हा सुद्धा आपला खूप महत्त्वाचा असतो. तर आहार कसा घ्यायचा, काय घेतलं पाहिजे, बाहेरचे फास्ट फूड बंद केले पाहिजेत. आपल्याला बाहेरचं खाणं बऱ्यापैकी बंद केलं पाहिजे. आणि जे काही सात्विक खाणं आहे जे आपल्याला थोडक्यामध्ये आपल्या व्यायामासाठी आपल्याला सदृढ बनवल, आपल्याला एक एनर्जी देऊन जाईल. आणि ते आपण चांगलं अन्न खाऊया, चांगले विचार करूया आणि एक चांगलं काहीतरी या देशामध्ये आपल्या भारत देशाला काहीतरी निर्माण करून दाखवूया. शुगर, BP अशा असाध्य आजाराने प्रत्येकाला अगदी जर्जर करून सोडले. अशा अवस्थेत पर्याय राहतो तो फक्त आणि फक्त म्हणजे व्यायामच. व्यायामासाठी सागरदादा रोज मैदानावर असतात. प्रत्येकानं आम्ही जो स्क्रीनवर नंबर देतो आहे त्यावरती फोन त्यांच्याशी संपर्क करून आपल्या पाल्यांना, मी लहान मुलं असतील त्यांना जर व्यायामाची सवय लावायची असेल तर तुम्ही स्वतः त्यांना घेऊन सकाळी मैदानावर त्यांच्या फोनवर संपर्क करून तुम्ही जाऊ शकता. आणि हे खूप मोठं काम आपल्यासाठी करतायत. मोबदला हा विषय आहे, कारण जे मोफत मिळतं त्याला काहीच किंमत नसती. त्यामुळं आपण स्वतःच ठरवायचं आहे की आपल्या भागातील हा तरुण आहे, हा फिजिकल ट्रेनर म्हणून समोर येत आहेत आणि आपल्याला व्यायाम कसा करायचा हे माहीत नसतानासुद्धा त्यांच्यामुळं आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची सवय आणि आपल्या जीवनात एक मोठा बदल घडणार आहे. तो म्हणजे फक्त व्यायामामुळं. पैसा प्रत्येकजण मिळवेल, परंतु त्याचा उपभोग घेण्यासाठी त्यांनी सांगितलं की आपली शरीरयष्टी फिट असली पाहिजे. आणि जोपर्यंत शरीरयष्टी फिट राहत नाही तोपर्यंत जीवनाचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये सागरदादा स्वतःहून अगदी आम्ही फोन केल्या लगेच आले आणि त्यांचं जे मार्गदर्शन तुम्हाला मिळालं त्याचा सर्वांनी लाभ घ्या एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.